Hello students, we are starting with the next lecture in this chapter, units and measurements. This is the first chapter in the class 11th. So in the last lecture we have studied about the 1.6, that is limitations of dimensional analysis. We have covered all the applications of dimensional analysis. We have taken certain examples of it, and now we are going ahead with the 1.7, that is accuracy, precision and uncertainty in measurement. सो आपला पॉईंट आहे ॲक्युरसी, प्रिसिजन अँड अनसर्टनिटी इन मेजरमेंट. ॲक्युरसी आणि प्रिसिजन म्हणजे काय, अनसर्टनिटी म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट आपण ह्या पर्टिक्युलर 1.7मध्ये शिकणार आहोत. तर काय दिले बघूया आपण. फिजिक्स इज द सायन्स बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपेरिमेंट्स. ऑब्झर्वेशन ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज आर मेड ड्युरिंग अन एक्सपेरिमेंट. सो फिजिक्स काय आहे. फिजिक्स इज नथिंग बट इट इज मेजरिंग द डिफरंट फिजिकल क्वांटिटीज विथ द हेल्प ऑफ सर्टन इन्स्ट्रुमेंट ऑर ऑब्झर्वेशन. सो जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटीज आपण मेजर करतो, मास असेल, वेट असेल, वेलॉसिटी असेल, ॲक्झलरेशन असेल, डेन्सिटी असेल, ह्या सगळ्यांसाठी आपल्याला कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटचा वापर करायला लागतो, एक्सपेरिमेंटेशन परफॉर्म करायला लागतं किंवा ऑब्झर्वेशन देखील करावे लागतात. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ॲटमॉस्फिअरचा स्टडी करत असाल तर ॲटमॉस्फिअरचा स्टडी करत असताना आपल्याला काय काय मेजर करायचं असतं. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मेजर करायचं असतं, त्यानंतर हवेची डेन्सिटी मेजर करता येत असते, वाऱ्याची व्हेलॉसिटी मेजर करता येते, त्यानंतर ह्युमिडिटी म्हणजे हवेची आर्द्रता किती आहे हे तुम्ही चेक करू शकता, दॅट इज कॉल्ड ॲज अ ह्युमिडिटी. हे सगळं आपण काय करतो ज्यावेळी तुम्ही वातावरणाचा स्टडी करता. वेन वी स्टडी द ॲटमॉस्फिअर वी स्टडी ऑल दिस. ऑल द मेजरमेंट्स मे बी ॲक्युरेट, मिनिंग दॅट द मेजर्ड व्हॅल्यू आर द सेम ॲज द ट्रू व्हॅल्यू. आता एक शब्द येतो ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय, ठीक आहे. समजा तुमच्याकडे वाऱ्याची व्हेलॉसिटी मोजणारं एखादं मशीन आहे. वाऱ्याची व्हेलॉसिटी मोजणारं एखादं मशीन आहे, पण ते जे मशीन आहे हे प्रत्येक वेळेस तुम्हाला अगदी त्या वाऱ्याची ॲक्युरेट, एकदम ॲक्युरेट व्हॅल्यू मेजर करून देईल का, तर ते पॉसिबल नाही. जगात असं कुठलंच मशीन नाही आहे की जे फार ॲक्युरेटली कुठल्याही प्रकारचे मेजरमेंट करू शकेल. त्याच्यामध्ये रिपिटेटिव्हली वापर करून करून थोडेसे का होईना एरर हे प्रोड्यूस होतात. म्हणजेच काय, असणारी जी ट्रू व्हॅल्यू आहे म्हणजे खरोखरच असणारी वाऱ्याची दिशा आणि तुम्ही मोजलेली वाऱ्याची व्हेलॉसिटी याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स नेहमी राहतो. There is always difference between the measured quantity. I am saying here what, measured quantity and true value. So true value is the actual value of that physical quantity. This is what actual value of the physical quantity. But with the help of measuring machines and with the help of observations we measure certain values that called as a measured value. म्हणजे आपण मोजलेली किंमत. सो ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय, खरोखरच असणारी त्या फिजिकल क्वांटिटीची किंमत, आणि मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे काय, आपण मेजर केलेली त्याची किंमत. फॉर एक्झाम्पल डेन्सिटी असेल, व्हेलॉसिटी असेल, व्हॉल्यूम असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सो समजा मी एक फुगा घेतला असा फुगवलेला, आणि या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे. आता ह्या फुग्यामध्ये भरलेली हवा जी आहे त्याचा ज्यावेळी मला व्हॉल्यूम मेजर करायचा असेल त्यावेळेस मी कुठलं तरी मशीन किंवा एखादं मेजरमेंट इन्स्ट्रुमेंटचा वापर करून जी हवेचे व्हॉल्यूम मी मेजर करेन, मोजेन, त्याला आपण म्हणतो मेजर्ड क्वांटिटी. मेजर्ड क्वांटिटी. पण मेजर केलेली ही क्वांटिटी जी आहे ती 100% ट्रू व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम असेलच असं नाही. सो बऱ्याच वेळा अशा प्रकारचे एरर आपल्याला मिळतात. सो मग दोन शब्द येतात बघा, ॲक्युरसी आणि प्रिसिजन. हे ॲक्युरसी म्हणजे काय आणि प्रिसिजन म्हणजे काय ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. सो पहिल्यांदा मी डिफाईन करतो व्हॉट इज मेंट बाय ॲक्युरसी. व्हॉट इज मेंट बाय ॲक्युरसी.
Accuracy of measurement is the measure of how close the measured value is to the true value. काय म्हटलं? How close the measured value with true value. डेफिनेशन नोट करा सगळ्यांनी. ॲक्युरसी म्हणजे काय? तुमचे नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲक्युरसी? ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट इज द मेजर ऑफ हाऊ क्लोज द मेजर्ड व्हॅल्यू इज टू द ट्रू व्हॅल्यू. हाऊ क्लोज द मेजर्ड व्हॅल्यू इज टू द ट्रू व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. म्हणजेच काय? ॲक्युरेसी कशाला म्हणायचं? तुम्ही मोजलेली किंमत ही खऱ्या किंमतीच्या केवढ्या जास्त जवळ आहे त्याला म्हणायचं ॲक्युरसी. समजा एक ट्रू व्हॅल्यू एखादी आहे 10 किलो. ट्रू व्हॅल्यू आहे 10 किलो आणि ज्यावेळी तुम्ही मोजायला गेलं म्हणजे 10 किलोचं एक वस्तू आहे, त्याचं ॲक्च्युअल म्हणजे ट्रू व्हॅल्यू जे आहे, ट्रू किंमत आहे त्याची 10 किलो आणि ज्यावेळी तुम्ही मोजला त्यावेळी तुम्हाला ती मिळाली किती? 9.5 किलो. म्हणजे तुमची मेजरमेंट ॲक्युरेट आहे का? मेजरमेंट ॲक्युरेट नाही. समजा दुसरी एक तुम्ही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट घेतली आणि त्याने मेजर केलं 9.9 kg. ठीक आहे. हे 9.9 kg थोडीशी 10च्या जराशी जवळपास आहे. त्यानंतर दुसरं एक मेजरिंग इन्स्ट्रुमेंट तुम्ही घेतलं, त्यांनी मेजर केलं 9.99 kg. मग ही पहिली इन्स्ट्रुमेंट, दुसरी इन्स्ट्रुमेंट आणि तिसरी इन्स्ट्रुमेंट, ह्यापैकी सगळ्यात जास्त ॲक्युरेट कोण आहे? ॲक्युरसी कोणाची सगळ्यात जास्त आहे? तर ही जी तुम्ही मी म्हणतो याला ए, याला बी आणि याला सी, तुम्ही सी ही इन्स्ट्रुमेंट वापरली आणि या 10 किलोचं वजन मोजलं तर तुम्हाला ते किती मिळालं? 9.99, जे ह्या इतर दोघांच्यापेक्षा ए आणि बीपेक्षा जास्त काय आहे? ॲक्युरेट आहे. म्हणजेच ॲक्युरसी कशाला म्हणायचं? तुम्ही ट्रू व्हॅल्यूच्या जेवढे जवळ असाल तेवढे तुम्ही जास्त ॲक्युरेट असाल. सो ॲक्युरसी इज नथिंग बट accuracy of measurement is defined as the measure of how close the measured value is to the true value of physical quantity. This is the definition of accuracy. Fine. त्यानंतर प्रिसिजन म्हणजे काय? मग प्रिसिजनचा अर्थ काय? प्रेसिजनसाठी पहिल्यांदा डेफिनेशन नोट करा. Precision tells us to what resolution or limit the quantity is measured. Quantity is what? Measured. म्हणजे तुम्ही एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून कितपत चांगल्यात चांगली ट्रू व्हॅल्यू तुम्ही मेजर करू शकता त्याला म्हणायचं काय? प्रिसिजन. फॉर एक्झाम्पल, आपल्याजवळ जी स्केल असते, तुम्ही जी प्लास्टिकची स्केल वापरता बघा, जी प्लास्टिकची स्केल वापरता त्याच्यामध्ये तुम्ही असे पॉईंट मार्किंग तुम्हाला बघायला मिळेल. 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर अशा प्रकारचं मार्किंग तुम्हाला बघायला मिळेल. आणि 1 ते 2 सेंटीमीटर ह्या 1 सेंटीमीटरच्या अंतराला 10 पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं असतं. म्हणजे ह्यातला एक पार्ट किती असतो? 1 मिलीमीटरचा असतो. हा किती असतो? 1 मिलीमीटर. मग मला सांगा, ही जी पट्टी आहे ह्या पट्टीचा वापर करून तुम्ही एक्झॅक्टली 0.1 मिलीमीटरची लाईन ड्रॉ करू शकता का? ही नाही ड्रॉ करू शकत. कारण एवढी लहान क्वांटिटी आपण ड्रॉ करू शकत नाही. कारण आपल्या स्केलवरती मिनिमम तुम्ही किती मेजर करू शकता? 1 मिलीमीटरच मेजर करू शकता. त्याच्या खाली तुम्ही मेजर नाही करू शकत. सो दिस ऑल्सो टॉक अबाउट द रिझोल्यूशन or the limit that can be measured
बाय दिस इन्स्ट्रुमेंट. सो लिमिट म्हणजे काय, तर तुम्ही किती मिनिमम व्हॅल्यू मेजर करू शकता, दॅट इज द लिमिट. आणि प्रिसिजन म्हणजे काय, हाऊ प्रिसाईज युअर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कॅन मेजर द क्वांटिटी. तुम्ही जी मेजरमेंट करण्यासाठी वस्तू किंवा जी इन्स्ट्रुमेंट वापरणार आहात ती इन्स्ट्रुमेंट किती ॲक्युरेट किंवा किती प्रिसाईज ट्रू व्हॅल्यू मेजर करू शकते, त्याला आपण काय म्हणतो, प्रिसिजन असं म्हणतो. सो वन्स अगेन राईट द डेफिनेशन ऑफ प्रिसिजन. प्रिसिजन टेल्स अस अबाउट what resolution or limit of the physical quantity is measured. So while measuring the quantities, while measuring the physical quantities, the process of measurement and the instruments which you are using for the measurement should be accurate as well as precise. So the precision and accuracy are very very important points during the measurement of any physical quantity. लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. ओके, समजलं, ठीक आहे. इथे पॉईंट काय दिलेत बघा, पॉसिबल अनसर्टनिटीज इन द ऑब्झर्वेशन मे अराइज ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. पॉसिबल अनसर्टनिटीज. आता अनसर्टनिटीज म्हणजे काय बरं, अनसर्टनीचा मिनिंग इथं काय होतं, अनसर्टनिटी. मग एखादी क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना ट्रू व्हॅल्यू म्हणजे त्याची ॲक्च्युअल असणारी व्हॅल्यू आहे आणि मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्ही जी मोजताय, जी मोजलेली आहे ती व्हॅल्यू असणार आहे. मग मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू ह्यांच्यामध्ये जर काही फरक पडत असेल, इफ यू आर गेटिंग सम डिफरन्स इन टू द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू, then there has to be some kind of errors or limitations or uncertainty due to which you are not getting the true value and measured value as equal. बऱ्याच वेळा तुम्ही ज्यावेळी लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत असता बघा, प्रॅक्टिकल करत असताना तुम्हाला ज्यावेळी थर्मामीटरमध्ये टेम्परेचर मेजर करायचं असतं. समजा मी एक तुम्हाला थर्मामीटर दिला आणि तुमचा एक 4-5 मित्रांचा ग्रुप आहे, ठीक आहे, आणि प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही काय करा, ह्या थर्मामीटरमध्ये बघा टेम्परेचर किती आहे आणि मला ते नोट डाऊन करून दाखवा. एक्झॅक्टली जर 5 मुलं असतील किंवा 10 मुलं असतील, समजा 20 मुलं आहेत, ज्यावेळी 20 जणांच्याकडून टेम्परेचर लिहून घेईन त्यावेळी त्यातल्या 50% लोकांचे रीडिंग जे असतील ते वेगवेगळे असतील. बरोबर आहे का? म्हणजेच काय, टेम्परेचरची काहीतरी ट्रू व्हॅल्यू होती, पण ज्यावेळी तुम्ही 20 जणांनी वेगवेगळ्या व्हॅल्यू मेजर केल्या, दॅट कॉल्ड ॲज अ मेजर्ड व्हॅल्यू. आणि मग ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू यांच्यामध्ये जो फरक यायला लागला आहे तो आहे एरर. बरोबर आहे का? तो एरर आहे, म्हणजे चुकीचं आहे. मग हे एरर येण्यासाठी किंवा तुमची जी किंमत आहे ही अनसर्टन का येते, प्रत्येकाची वेगवेगळी का येते, याच्यामध्ये चुका का होतात, त्याची बऱ्याच कारणं आहेत, त्या बऱ्याच गोष्टी आहेत, ते इथं आपल्याला सांगितलेल्या आहेत. बघा, पहिलं दिलेलं आहे क्वालिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट यूज. तुम्ही इन्स्ट्रुमेंट कोणत्या क्वालिटीचं वापरताय त्याच्यावरती अवलंबून आहे की तुमची ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू बरोबर येतात की नाही येतात. So this is the first reason for the uncertainty during the measurement of any physical quantity. Second point, skill of the person doing the experiment. आता हा मात्र पॉईंट फार इंटरेस्टिंग आहे. बघा, तुम्ही 10वीमध्ये असताना किंवा शाळेत असताना वेगवेगळे प्रॅक्टिकल परफॉर्म करता. एका मित्राचे रिझल्ट फार ॲक्युरेट येतात, कॅल्क्युलेशन ॲक्युरेट येतात, पाहिजे तशा व्हॅल्यू येतात, त्याने मेजर केलेल्या क्वांटिटीज पण बरोबर येतात, आणि तुमचं मात्र सारखं काहीतरी चुकत असते. मग हे कशामुळं, ह्याला काय कारणीभूत आहे, असं का होतं आहे? त्यानंतर समजा तुम्ही एखादं मशीन ऑपरेट करताय, अगदी समजा तुम्ही एखादा मोबाईल पण ऑपरेट करताय. तुम्ही जस्ट मोबाईल एक वापरत होता आणि काय केलं तुम्ही, आता तो मोबाईल दिला ना, आता दुसरा नवीन मोबाईल घेतला आहे. तर नवीन मोबाईल घेतल्यानंतर तुमच्या जुन्या मोबाईलसारखं तुम्ही त्याला लगेच क्विकली ॲक्सेस नाही करू शकत. काय होतं, तुम्हाला 2-3 दिवस ते मोबाईलमधल्या नवीन गोष्टी शिकण्यामध्ये जातात. मग इथं तुमचे हात त्याच्यावरती रुळावे लागतात. मग तुम्हाला त्याच्यावरती सगळ्या प्रोसेस तुम्ही क्विकली करू शकताय. क्विकली व्हॉट्सअप ओपन करू शकताय, क्विकली यूट्यूब ओपन करू शकताय, पटापट टायपिंग करू शकताय.
हे कधी शक्य झालं? ज्यावेळी तुम्ही त्या मोबाईल वापरण्यामध्ये स्किल्ड झालेला आहात, तुमच्याकडे ते स्किल आलेलं आहे मोबाईल वापरण्याचं. त्याचप्रमाणे ज्यावेळी एखादी व्यक्ती, स्किल्ड व्यक्ती जर एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असेल आणि मेजरमेंट घेत असेल, तर ते मेजर केलेल्या व्हॅल्यू ह्या जास्त ॲक्युरेट असू शकतात. जास्त ॲक्युरेट म्हणजे काय? ट्रू व्हॅल्यूच्या सगळ्यात जवळ असू शकतात. बरोबर का? जेवढी तुम्ही मेजर केलेली व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या जवळ असेल, तेवढे तुम्ही जास्त ॲक्युरेट असाल. आणि जेवढे तुमची मेजर केलेली व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूपेक्षा लांब असेल, तेवढं तुम्ही काय असाल? कमी ॲक्युरेट असाल. नाव द थर्ड पॉईंट, व्हॉट इज थर्ड पॉईंट गिवन? द मेथड यूज्ड फॉर द मेजरमेंट. अगेन बघा, अनसर्टिनिटी जे आहे, अनसर्टिनिटी म्हणजे काय? देर आर अ चान्सेस ऑफ डेव्हलपिंग डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यूमध्ये येणारे फरक, याला आपण अनसर्टिनिटी असं म्हणतो. मग ह्या अनसर्टिनिटीसाठी कारणीभूत तिसरा पॉईंट काय आहे? मेथड फॉर मेजरमेंट. तुम्ही मेजरमेंट करण्यासाठी मेथड कुठली वापरता हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथं काय दिलं बघा? एक्सटर्नल ऑर इंटर्नल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट. एक्सटर्नल ऑर इंटर्नल फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट. ह्याचं आपण एक्झाम्पल काय घेऊ शकतो बघा? फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे एक लोखंडी अशी रॉड आहे. तुमच्याकडे अशी एक लोखंडी रॉड आहे, ठीक आहे. आणि सकाळी 6 वाजता ॲट 6 AM तुम्ही या रॉडची अगदी ॲक्युरेट लेंथ मेजर केली, आणि ही तुम्हाला मिळाली 6 सेंटीमीटर, 6.9 सेंटीमीटर एवढी तुम्हाला मिळाली, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही ह्या रॉडला काय केलं? आता गरम केलं. 6 वाजता मेजर केली, एवढं होतं. आता तुम्ही काय केलं? ॲट 7 AM तुम्ही या रॉडला काय केलं? हीट केलं. यू आर हिटिंग द रॉड. हीट केलं एका सर्टन टेम्परेचरला, मे बी अराउंड 60°C. ह्या टेम्परेचरपर्यंत तुम्ही त्याला वाढवलं. आता काय होणार आहे? ह्या हीटमुळं काय होणार आहे? रॉड थर्मली एक्सपांड होणार आहे. देर विल बी एक्सपान्शन ऑफ द रॉड. आता एक्सपान्शन होत असताना, एक्सपान्शन झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी डायमेन्शन मेजर केला, त्यावेळी तुम्हाला डायमेन्शन किती मिळालं? 6.9च्या ऐवजी इट इज 7.1 नाव. 7.1 म्हणजेच 0.2 मिलीमीटर, 2 मिलीमीटर एवढी काय झालेली आहे? त्याची लेंथ वाढलेली आहे. 6.9 सेंटीमीटर होती, आता 7.1 झाली आहे. म्हणजे 2 मिलीमीटरनं त्याची लेंथ वाढलेली आहे. आता सकाळी 6ला मेजर केलं त्यावेळी 6.9 होती. त्यानंतर 7 वाजता तुम्ही त्याला हीट दिली, गरम केलं आणि बघितलं तर किती झालं? 7.1 सेंटीमीटर. मग आता मेजरमेंटमध्ये हा झालेला बदल कशामुळं? आधी 6.9 आणि आता 7.1. म्हणजेच काय झालं? तर एक्सटर्नल फॅक्टर कोण होते? हीट होते. आणि इंटर्नल फॅक्टर कोण होतं? थर्मल एक्सपान्शन होतं, एक्सपान्शन ऑफ रॉड. सो ह्या दोन फॅक्टरनी काय केलं आहे? तुमच्या डायमेन्शनची व्हॅल्यूज बदलल्या. एक्सटर्नल फॅक्टरनी हीटनी पण अफेक्ट केलं आणि इंटर्नल फॅक्टरनी पण अफेक्ट केलं. यामुळे तुमची व्हॅल्यू बदललेली आहे, मेजरमेंटची किंमत बदलली. सो दिस इज मीन्ड बाय एक्सटर्नल ऑर इंटर्नल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट. ओके. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट? एरर इन मेजरमेंट. आपण आता समजून घेतलं ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय, त्यानंतर मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे काय, आणि ह्या ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू जे असतात यामधला जो फरक असतो त्यामुळे एरर प्रोड्यूस होतात. बरं, इन्स्ट्रुमेंट किंवा अशा वेगळ्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं तुमच्या मेजरमेंटमध्ये अनसर्टिनिटी येतात, म्हणजे नेहमी मेजरमेंट केल्यानंतर ती एकसारखी येत नाही. किंवा ॲक्युरसी म्हणजे काय, प्रिसिजन म्हणजे काय, हे पॉईंट आता आपण बघितलेले आहेत. त्यानंतर मी येतो आता पॉईंट 1.8 एरर इन मेजरमेंट. सो हाऊ टू डिफाईन द एरर? कशाला म्हणायचं एरर? द एरर इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन measured value and
ट्रू व्हॅल्यू. Difference between the measured value and true value of a physical quantity. नोट करा, डेफिनेशन लिहा बरं ही. सो एरर इज इक्वल टू, आय कॅन राईट हिअर इन द इक्वेशन फॉर्म, मेजर्ड व्हॅल्यू लिहून घ्या सगळ्यांनी नोटबुकमध्ये हे, मायनस ट्रू व्हॅल्यू. दिस इज कॉल्ड ॲज एरर इन मेजरमेंट. सो हे जे एरर असतात मेजरमेंटमधले एरर, हे कोणकोणत्या टाईपचे असतात, ह्याच्या किती टाईप आहेत, आपल्या मेजरमेंटमध्ये एरर कशा प्रकारे येऊ शकतात, हे सगळं आता आपण लिहून घेणार आहोत. त्यानंतर आता पुढचा पॉईंट मी घेतो आहे, क्लासिफिकेशन ऑफ एरर्स. मला आता क्लासिफाय करायचं आहे एरर्सना. हाऊ टू क्लासिफाय दोज एरर्स. सो द पॉईंट इज, हेडिंग टाका, क्लासिफिकेशन ऑफ एरर्स. मेनली जे एरर्स आहेत त्यांना मी 4 टाईपमध्ये डिवाईड करणार आहे. त्यातला पहिला टाईप बघा, पहिला टाईप आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. कुठला आहे? इन्स्ट्रुमेंटल एरर. याचंच दुसरं नाव आहे कॉन्स्टंट एरर. त्यानंतर सेकंड टाईप ऑफ एरर कोणता असतो? सेकंड टाईप इज कॉल्ड ॲज अ सिस्टेमॅटिक एरर. दिस इज कॉल्ड ॲज सिस्टेमॅटिक एरर. सिस्टेमॅटिक एररला दुसरं नाव आहे परसिस्टंट एरर. लिहून घ्यायचं आहे बरं का हे, परसिस्टंट एरर. त्यानंतर तिसरा जो एरर आहे तो आहे पर्सनल एरर. द एरर विच इज व्हेरी पर्सनल. पर्सनल एरर. पर्सनल म्हणजे काय? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ह्युमन एरर. मेजरमेंट करत असताना आपण ज्या चुका करतो ना, त्याच्यातून जो एरर तयार होतो त्याला आपण म्हणतो ह्युमन एरर. आणि आपण बऱ्याच चुका करतो, बरोबर का? त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे, चौथा टाईप, त्याला म्हटलेलं आहे रँडम एरर. व्हॉट इज मीन्ड बाय रँडम एरर? रँडम एररला दुसरं एक नाव आहे ॲक्सिडेंटल एरर. ॲक्सिडेंटल एरर. बघा, प्रत्येक एररला एक दुसरं नाव आहेच. म्हणजे आपलं कसं, शाळेत एक नाव असतं आणि घरात एक असतं बघा. घरात वेगळ्याच नावानं बोलवतात, शाळेत मात्र हजेरीत वेगळंच नाव असतं. तशा प्रकारे एररना पण 2-2 नावं आहेत. आम्ही कुठल्या नावानं बोलवायचं तुम्ही ठरवा. ओके. चलो ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ एरर्स. देर आर 4 डिफरंट टाईप्स आय क्लासिफाईड: इन्स्ट्रुमेंटल, सिस्टमॅटिक, पर्सनल आणि रँडम एरर. नाव फर्स्ट ऑफ ऑल, जो इन्स्ट्रुमेंटल एरर आहे, व्हॉट इज मीन बाय द इन्स्ट्रुमेंटल एरर, ज्याला कॉन्स्टंट एरर असंही म्हटलं जातं. डेफिनेशन काय सांगते बघा इन्स्ट्रुमेंटल एररची. इफ द सेम एरर इज रिपीटेड एव्हरी टाईम इन अ सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन, द एरर इज टू बी अ कॉन्स्टंट एरर ऑर इन्स्ट्रुमेंटल एरर. समजा तुम्ही बाजारातून मेजरमेंट करण्यासाठी घेतलेली इन्स्ट्रुमेंटच चुकीची असेल. म्हणजेच काय, समजा तुम्ही एक मीटरपट्टी आणली बाजारातून, एक स्केल आणली मेजरमेंट करण्यासाठी, आणि त्या मीटरपट्टीमध्ये समजा 1 सेंटीमीटर काहीतरी चुकीचं आहे, 1 सेंटीमीटर जास्त आहे किंवा कमी आहे. मग ज्या वेळेस तुम्हाला एक्झॅक्टली 1 सेंटीमीटर लांबी किंवा 1 मीटर लांबी मोजायची असेल, ती 1 मीटर लांबी मोजत असताना काय होईल, 1 सेंटीमीटरचा एरर तयार होईल. आणि प्रत्येक वेळी ज्या वेळेस तुम्ही 1 मीटरची लेंथ मोजणार आहात, त्या वेळेस ते 1 सेंटीमीटरचा एरर तयार होणार आहे. आणि हा कशामुळे होतो आहे? कारण इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी आहे.
इन्स्ट्रुमेंटमध्येच तो ऑलरेडी एरर आहे. त्यावेळी तुम्ही इन्स्ट्रुमेंट कितीही वेळा वापरले आणि किती जरी मेजरमेंट घेतले तरी पण हा एरर तसाच राहणार आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं काय, कॉन्स्टंट एरर. सो रिमेंबर द डेफिनेशन, इफ द सेम एरर इज रिपीटेड एव्हरी टाईम in a series of observations, the error is said to be constant error. Then what are the causes of constant error? It is caused due to faulty construction of measuring instrument. तुम्ही कन्स्ट्रक्शन करत असताना ते इन्स्ट्रुमेंट तयार करत असतानाच त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल तर काय असणार आहे, ते एरर कॉन्स्टंटच राहील आणि त्याचा वापर काय होणार नाही. याचं एक्झाम्पल बघा. एखादं एक्झाम्पल असू शकतं की समजा एक थर्मामीटर आहे, जो थर्मामीटर व्यवस्थित बनवलेला नाही आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे आणि 1 डिग्री ऑन द थर्मामीटर इज ॲक्च्युली करस्पॉन्ड टू 0.99 डिग्री. म्हणजे एक थर्मामीटर असं बनवलं आहे की तुम्ही ज्यावेळी त्याच्यावरती मेजरमेंट करताय 1 डिग्री सेल्सिअसची, तर 1 डिग्री न मेजर करता 0.99 डिग्री सेल्सिअस मेजर करतो. म्हणजे त्याच्या प्रत्येक मोजणीमध्ये 0.01 डिग्री सेल्सिअसचा एरर आहे की. हा जो 0.1 डिग्री सेल्सिअसचा एरर आहे, असं तुम्ही 10 डिग्री ज्यावेळी मेजर कराल त्यावेळी हा 0.01चा 0.1 डिग्री होईल. ज्यावेळी तुम्ही 100 डिग्री सेल्सिअस मेजर कराल त्यावेळी हा किती होईल, 1 डिग्री सेल्सिअसचा फरक होईल. आणि मग तुम्ही किती डिग्री मेजर केलं तरी ह्या 1 डिग्री सेल्सिअसचा जो फरक आहे तो तसाच कंटिन्यू राहील. सो यालाच म्हणतो आपण काय, इन्स्ट्रुमेंटल एरर किंवा कॉन्स्टंट एरर. लक्षात आलं. नेक्स्ट जो आहे तो बघा काय दिलेला आहे, सिस्टेमॅटिक एरर. व्हॉट इज मीन बाय सिस्टेमॅटिक एरर? दोज एरर्स विच ऑकर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड सिस्टेमॅटिक एरर. असे एरर जे डिफेक्टिव्ह सेटिंगमुळे तयार होतात. समजा तुम्ही एखादी इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये सेटिंग करत असतानाच काहीतरी चुकीचं केलं. फॉर एक्झाम्पल, आपलं जे गाडीचं स्पीडामीटर असतं त्या स्पीडामीटरमध्ये जो काटा 0 किलोमीटरवरती असतो, समजा तुम्ही ऑलरेडीच तो 10 वरती नेऊन ठेवलेला आहे. मग तुम्ही गाडी पळवताना जर हा 70 स्पीड दाखवायला लागला तर ते एक्झॅक्टली 70 असणार आहे का? नाही, कारण तुम्ही ऑलरेडी तो काटा 10 वरतीच आणून ठेवलेला. त्यामुळे असेल किती ॲक्युरेटली, हे 60 असेल. पण तरीही तुम्ही मोजताना जर 0पासून 70पर्यंत मोजलं तर तुम्ही 10 किलोमीटर पर आवरचा तिथं डिफरन्स प्रोड्यूस करताय, एरर तयार करताय. सो सिस्टमॅटिक एरर जो आहे, सिस्टमॅटिक एरर ऑकर्स ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट. मग याचे कारणं काय आहेत? एकतर इन्स्ट्रुमेंटमध्ये फॉल्ट असणे, त्या इन्स्ट्रुमेंटकडे आपलं अटेन्शन म्हणजे त्या व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष नसणे, चेंज इन कंडिशन असणे, त्या इन्स्ट्रुमेंटची कंडिशन बदलली असेल. समजा एखादा इन्स्ट्रुमेंट आहे ते एखाद्या ठिकाणी तुम्ही असंच टाकून दिलेलं आहे, बरीच वर्ष एखाद्या ठिकाणी पडून आहे किंवा ते खराब झालेलं आहे, त्याचा मेंटेनन्स तुम्ही केलेला नाही आहे. अशा प्रकारे ह्याचं एक्झाम्पल काय असू शकतं? समजा एखादा ॲमीटर आहे आणि हा ॲमीटर जो आहे त्या ॲमीटरमध्ये जो एक मिनिट एक ॲमीटर आहे. असा ॲमीटरचा हा काटा आहे आणि हे असं इथं सगळ्या व्हॅल्यू आहेत ॲमीटरच्या. आणि ॲमीटरचा हा जो काटा आहे हा तुम्ही जर एक्झॅक्टली 0वरती ॲडजस्ट केला नसेल तर ज्यावेळी तुम्हाला हा करंटचे रिडिंग दाखवेल त्यावेळी ह्या रिडिंगमध्ये तो तुम्हाला बऱ्याच चुका दाखवणार आहे. मग ह्याला प्रॉपरली ॲडजस्ट न करणं हा काय आहे, सिस्टमॅटिक एरर आहे. आणि हा पर्सिस्टंट आहे, म्हणजे तसाच राहणार आहे. ह्याला तुम्हाला काहीच करता येणार नाही. प्रत्येक वेळी तुम्ही किती मेजरमेंट घ्या तेवढा एरर हा त्याच्यामध्ये राहणारच. मग ह्याला मिनिमाइज कसं करता येईल बरं? मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला ह्या ॲमीटरच्या मेजरमेंट डिव्हाइसमध्ये काही डिटेक्टिंग द सोर्स ऑफ एरर्स आपल्याला शोधून काढावे लागतील की कशामुळं, त्याच्यामधली काय स्प्रिंग वगैरे खराब झाली आहे का, की ज्याच्यामुळं तो एक्झॅक्टली 0वरती येत नाही आहे. अशा प्रकारचे हे सिस्टमॅटिक एरर्स आहेत. त्यानंतर थर्ड टाईप ऑफ एरर आहे पर्सनल एरर, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ह्युमन एरर. ह्याचे डेफिनेशन बघा काय आहे. द एरर्स इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर टेकिंग रिडिंग्स आर कॉल्ड पर्सनल एरर्स.
पर्सनल एरर कशाला म्हणायचं? समजा मेजरमेंट घेत असताना, व्हॅल्यू मेजर करत असताना जर तो पर्सन आपल्या चुका करत असेल आणि त्याच्या चुकीमुळे जर आपले रिझल्ट ॲक्युरेट येत नसतील, जसं की बघा लॅबमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असता आणि एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना तुम्ही एखाद्या मित्राला रीडिंग घ्यायला सांगता, तर तुम्ही घेता त्यावेळी रीडिंग वेगळं येतं, तो घेतो त्यावेळी रीडिंग वेगळं येतं, तुम्ही कन्फ्यूज होता, अरे माझं रीडिंग बरोबर आहे का त्याचं रीडिंग बरोबर आहे. मग तुम्ही काय करता, आणि एखाद्या मित्राला बोलवता, तो मित्र रीडिंग येतो त्याचं पण काहीतरी वेगळंच येतं. याचा अर्थ काय की तुम्ही तिघंही प्रत्येक वेळेस मेजर करत असताना काहीतरी चूक करताय, त्यामुळे तुमच्या व्हॅल्यू ॲक्युरेट येत नाही आहेत किंवा ट्रू येत नाही आहेत. सो दिस इज एरर विच इज इंट्रोड्यूस्ड ड्यू टू ह्युमन बीइंग. माणसाने हा इन्सर्ट केलेला एरर आहे. समजा एखाद्याला चष्मा असतो तर त्याला चष्मा काढून व्यवस्थित दिसत नाही, समजा त्याने रीडिंग घेताना चष्मा काढून ठेवला, त्याला वेगळंच दिसणार आहे, त्याची रीडिंग वेगळेच येणार आहेत आणि तुम्ही बघितलेलं रीडिंग वेगळेच येणार आहेत. मग आता हा पर्सनल एरर जो आहे तो पर्सन टू पर्सन व्हेरी होतो, म्हणजे प्रत्येक ह्युमन बीइंगनुसार तो बदलतो, प्रत्येक कामगारानुसार किंवा मेजरमेंट करणाऱ्या व्यक्तीनुसार हा पर्सनल एरर बदलत जातो. ठीक आहे, याला म्हणायचं पर्सनल एरर. त्यानंतर आहे रँडम एरर. रँडम एरर म्हणजेच काय? ॲक्सिडेंटल एरर. द एरर्स विच आर कॉज ड्यू टू मायन्यूट चेंज इन एक्सपेरिमेंटल कंडिशन्स like temperature, pressure or fluctuating in voltage while experiment perform are called as a random errors. मग समजा तुम्ही एखादी एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना जर ॲक्सिडेंटली काही एरर येत असतील, म्हणजे तुम्ही एखादी लेंथ मेजर करताय आणि लेंथ मेजर केल्यानंतर वातावरण एवढं प्रचंड गरम झालं आहे की ती जी वायर होती किंवा ती रॉड होती त्याचं थर्मल एक्सपान्शन झालं आहे आणि पुन्हा त्यावेळी तुम्ही ज्या ती लेंथ मेजर करता त्यावेळी तुम्हाला लेंथमध्ये डिफरन्स बघायला मिळतो. मग हा डिफरन्स कशामुळे झाला? ड्यू टू एक्सटर्नल टेम्परेचर. सो दोज एरर आर काउंटेड इन अ रँडम एरर ऑर ॲक्सिडेंटल एरर. सो पुन्हा एकदा बघा एररच्या टाईप ज्या आहेत त्या. सो इथे नोट्स आहेत. पहिल्यांदा पॉईंट आपण जो घेतलेला आहे ॲक्युरसी. पहिला पॉईंट आपण बघितला ॲक्युरसी. ॲक्युरसी म्हणजे काय? त्यानंतर प्रेसिजन ह्याचे डेफिनेशन मी तुम्हाला लिहून दिलेले आहे. एक्सप्लेनेशन ऑफ ॲक्युरसी हे पॉईंट आहेत. अशा पद्धतीनं सगळे टाईप्स ऑफ एरर्स आपण ह्या लेक्चरमध्ये कवर केलेले आहेत. सो वेगळे 4 प्रकार आपण बघितले एररचे: इन्स्ट्रुमेंटल, सिस्टमॅटिक, पर्सनल एरर अँड रँडम एरर. सो दीज आर द 4 टाईप्स. I will send you the notes on our WhatsApp group. So collect the notes from the WhatsApp group there. Fine. Thank you.